एरियन आणि आमचे चेअरमॅन ऑफ ITI पंजीम, त्याचबरोबर अजित अरोरा द पुटमायझर कॉन्क्रीट, रणजीत फिलिपोस ताज सिदादी सिनियर वायस प्रेसिडेंट, प्रशांत ओझा रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द जॅक्वार, व्यासपीठाचेर आशिल्ले आमचे डायरेक्टर ऑफ स्किल डेव्हलपमेंट, डायरेक्टर प्लॅनिंग, डायरेक्टर RDA, त्याचबरोबर डायरेक्टर ऑफ एड्युकेशन सकयल आसात. ITIतले म्हणजे सगळे प्रिन्सिपल आणि म्हज्या मोगाळ मित्र आनी मैत्रिणींनो, आज 15 तारखे दीस वर्ल्ड स्किल डे, बट आमी एडवान्स 4 दीस पयलींच मनयता. गोंयांतलो स्किल्ड कितें आसा आनी आमी खंयच्या वाटेक वचपाक आमची तयारी आसा हाजें एक ल्हानशें प्रेजेंटेशन तुमी सगळ्या जाणांनी भितर येतना पळयलां. जर जेंच्यांनी पळोवंक ना जाल्यार वयतना तें मुद्दामून पळोवचें. आमी स्कील 2 तरेन शिकयता. एक, इट इज एन NSQF नॅशनल स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स एट अवर 8th, 9th and 10th ह्या स्टँडर्डान भुरग्यांच्या मदीं स्किलाची आवड क्रिएट जावची म्हणून, म्हणजे एम्ब्रॉयडरी आसतलें, हॉस्पिटॅलिटी आसतलें, मेकॅनीक आसतलें, ब्युटिशियन आसतलें, ह्या 3 कोर्सान 3 लेवलाचेर 8वी, 9वी, 10वी हांगा शिकयता. आनी ताज्या उपरांत ITIतल्यान वी आर गिवींग द ट्रेनिंग टू, म्हणजे आमी रेडी फॉर इंडस्ट्री जाका म्हणटा ते भुरगे तयार करता. आनी आयच्या ह्या स्कील डेच्या निमित्तान तुमी पळयल्या उपरांत तुमच्या लक्षांत येता आसतलें की स्कूल आनी ITI ह्या दोनूय लेवलाचेर आमी जाका स्किलिंग, रिस्किलिंग आनी अपस्किलिंग ह्या कार्यक्रमाचेर भर दिला. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी 2014 प्रधानमंत्री जाल्या उपरांत तांच्यांनी पळयलें की ह्या देशांत ही स्कील गॅप हो खूब मोठ्या प्रमाणांत आसा. आमकां प्रत्येक हाताक जर काम दितलें आसत जाल्यार त्या प्रत्येक हाताक स्किल्ड करप गरजेचें आसा. इतके आमच्या कडेन ह्युमन रिसोर्स आसा, तो युटिलायज जर करतले आसत जाल्यार तेजें स्किलिंग करप गरजेचें आसा. आनी तेंच्यांनी पयलेच फावटी स्कील इंडिया नांवाची नवीन मिनिस्ट्री सुरवात केली, जी देशांत केन्नाच नाशिल्लें. म्हणून हांव सदांच म्हणटा की तांच्यांनी विजन इंडियाचो उल्लेख करता आसतना स्कील इंडिया, मेक इन इंडिया सारकिल्ले नवीन कन्सेप्ट आमच्या सगळ्यांच्या मुखार हाडले आनी तेंच्यांनी स्कील मिनिस्ट्री सुरवात केली. त्या स्कील मिनिस्ट्रीच्या अंतर्गत PMKVY प्रधानमंत्री कौशल्य योजना हो प्रोग्राम सुरवात केलो आनी तो प्रोग्राम तेंच्यांनी शॉर्ट टर्म आनी लाँग टर्म हे कोर्सीस सगळ्यांच्या मदीं पुराय देशभर सुरवात केली. ताज्या उपरांत तेंच्यांनी वेगवेगळे प्रोग्राम सुरवात केल्या, तितून हांव वचना. बट डिटेल आज जे हो कार्यक्रम पळयता आसतना आमच्या ITIतले भुरगे आनी पुराय स्कुलांतले 8वी, 9वींतले भुरगे हे सगळे लायव्ह कार्यक्रम पळयता. हो कार्यक्रम इम्पॉर्टंट कित्याक? इट इज नॉट ओन्ली म्हणजे ITIत वचून न्ही, आपलो फ्युचर कितें आसचो, आपलो फुडार कितें घडचो. म्हणजे ताज ग्रुपचे साऊथ हेड्स तांच्यांनी आतांच की तुमच्यांनी जर तुमी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री जर पळोवंक ना जाल्यार एकदां येवन पळयात. तुमकां इन्वायट केलें. म्हाजें तर म्हणणें आसा की ITIतले आनी स्कुलांतले आमी जशें हांवें सदांच सांगता पिकनीक आमी व्हरता. आज गोंयांतले सगळ्यांत बरे प्रोजेक्ट खंयचे? तर बरे प्रोजेक्ट जर पळयता आसत जाल्यार तुमी NIO म्हणटाले, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द ओशनोग्राफी, पोलार इन्स्टिट्यूट वास्को आशिल्लें, आयुश हॉस्पिटल आमचे धारगळ युनिवर्सिटी जी आमी सुरवात केली ती, वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट जे दोनापावल आमी सुरवात केलें. अशे वेरियस प्रोजेक्ट वीथ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया सुरवात केला. ऑन द सेम लायन द ताज हॅज इन्वायटेड सो डॅट म्हाका दिसता आमी जे इंट्रस्टेड भुरगे आसा त्या भुरग्यांक एकदां ताज प्रॉपर्टी मिन्स द 5 स्टार प्रॉपर्टीज कितें आसा ही दाखोवपाची गरज आसा. ही जेन्ना दाखयतले तेन्ना आमकां एट्रॅक्शन क्रिएट जातलें. कारण आज पर्यंत जो ह्युमन रिसोर्स तांकां जाय आशिल्लो, आमी पळयता की वेरी फ्यू, हांव जेन्ना म्हणजे पयलीं रामोस आशिल्लो, रामोसा कडेन हांव कंटिन्युअसली उलयतालो, आज फिलिपोस हांगासर आयला. तांचें म्हणणें आहा गोंयांतले मॅक्झिमम टू मॅक्झिमम 5% भुरगे दे आर जॉयनींग इन दीस ताज ह्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री. ओन्ली 5%. आनी दे वॉन्ट 100% गोवन यूथ should join for this industry. आणि this is a white collar job. आमी हो लेबर जॉब न्ही, खंयसर खणपाचें, पुटपाचें आनी कितें करपाचें ना. आनी म्हणून तर आज आमी जो एग्रीमेंट तांच्या वांगडा सायन केला ताच्या फाटलें इंटेन्शनूच तें आसा की आफ्टर 10th किंवा आफ्टर 12th दोज वॉन्ट टू जॉयन द हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री तांच्यांनी ITIत हॉस्पिटॅलिटी कोर्स म्हणजे ताज इन हॉस्पिटॅलिटी, ताज म्हणजे ITI इन हाऊसकीपिंग हे कोर्सीस ITIन जॉईन करचे. आमी 10 जाग्यांचेर हे कोर्सीस घेतल्या उपरांत तांकां जेंकां 6 म्हयने
इट इज एन आमी जाका म्हणटात थेरी शिकोवपाची आनी 6 म्हयने द प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स वी आर रेडी टू गिव इन द ताज आनी ऑटोमॅटिकली जो भुरगो पास जाता आनी जाका आवड आसा 100% प्लेसमेंट दे आर रेडी टू गिव नाव द ताज हॅव स्टार्टेड सो कॉंग्रॅच्युलेशन फॉर द ताज अँड थँक्यू व्हेरी मच. आज एक ताज ग्रुप फुडें आयला. म्हाका दिसता गोंयांतले ताज्या सारके सगळे हॉस्पिटॅलिटींतले ग्रुप आमच्या बरोबर फुडें येवपा खातीर तयार आसात. त्या खातीरय बी हांव तांकांय खूब खूब धन्यवाद म्हणटा. हांव जेन्ना म्हाज्या भाशणांतल्यान प्रत्येक फावटी सांगता की फुडल्या 5 वर्सांक 2 लाख ऑपॉर्च्युनिटीज हॉस्पिटॅलिटी सेक्टरांत अलोन आसा. 2 लाख ऑपॉर्च्युनिटी वी वॉन्ट टू ग्रॅप इट. जर आमी घेतल्यो ना त्यो जाल्यार आनी कोण तरी घेतलो. मागीर आमी अशें म्हणपा नाका अरे कोण तरी भायलो येवन थंयसर आहा मरे म्हणून. त्या गोंयच्या भुरग्यांनी पयलींच विचार करपाक जाय की हांव हें शिकतलो, हांव हांगासर जॉयन जातलो. नो डावट आमी तुका थंयच राव म्हणना, यू अपग्रेड. म्हणजे हांवें कित्याक सांगू, रामोस आमच्या खातीर एक एग्जाम्पल आशिल्लो. वन हू हॅड जॉयन एज अ सिंपल इन द ताज अँड ही हॅज गॉन अप टू द लेवल ऑफ द वायस प्रेसिडेंट इन अ ताज. गोंयकार चोडणाचो भुरगो तो ताज्यात सिंपल साद्या पोस्टाचेर जॉयन जाता आनी वायस प्रेसिडेंट पोस्टाच्या पर्यंत पावता. दीस टायप ऑफ ऑपॉर्च्युनिटीज ऑल्सो वी कॅन गेट. म्हणून तर आमी अशा पद्दतीचो जी ऑपॉर्च्युनिटी मेळटा ती ग्रॅप करप हें गरजेचें आसा. आमचो आतांच राज्यसभा खासदार उलयता आसतना की ताणें वेगवेगळे म्हणजे आमचो कन्सेप्ट आशिल्लो एक 10-15 वर्सां पयलीं. म्हणजे कोणाक खंयच एडमिशन मेळना पळय न्ही तो ITN चल, खंयच मेळना पळय न्ही. आनी इट इज फॅक्ट तशेंच आसतालें. प्रत्येक भुरग्याक दिसतालें म्हाका कॉलेजीक वचूंक जाय. तो 11वी आनी 11वेक आर्ट्स सायन्स कॉमर्स कित्याक मेळटा ताका एडमिशन घेतालो. कोणूच पेरंट सुद्दां आपल्या भुरग्याक ITAक धाडपाचो म्हणजे डॅट इज एन लास्ट ग्रेड म्हणटा. हांव 3rd ग्रेड म्हणना, लास्ट ग्रेड म्हणटात. कित्याक सांग पळया, ताका दिसतालें खंय वयता रे ITN म्हणटाले. आज चित्र बदल्लां. आमी फक्त 11वी आनी 12वी आर्ट्स करून कांय फायदो ना. म्हणजे ग्रॅज्युएट केल्ले भुरगे आमकां कितलेशेच बेकार आसतले दिसतले. पण हांव 100% सांगता की ITA ज्या पद्दतीचें अपग्रेडेशन म्हणजे म्हाज्या कडेन हें डिपार्टमेंट तशें 22सानूच आयलें. ताज्याय पयलीं हांव लक्ष दितालो पण 22सान फूल फ्लेज ह्या डिपार्टमेंटांत हांवें घेतलें. कारण ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचें विजन म्हणजे तांच्यांनी जें आत्मनिर्भर भारत हो कन्सेप्ट मांडलो आनी मेक इन इंडिया, स्कील इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड हो कन्सेप्ट तेंच्यांनी जेन्ना मांडलो तो कन्सेप्ट फुडें जर व्हरतले आनी स्वयंपूर्ण गोंय जर आमी सक्सेसफूल करतले आसत जाल्यार भुरग्यांक वेगवेगळ्या पद्दतीची स्किलिंग दिवपाची आमकां गरज आसा. म्हणून तर हो डिपार्टमेंट म्हाज्या कडेन घेवन आज म्हाका प्रावड फील जाता. हांव खरोखरूच म्हजो डायरेक्टर ऑफ ITA, सेक्रेटरी ऑफ एड्युकेशन, सगळ्या ITAंतले प्रिंसिपल जेन्ना आपले आज ISO सर्टिफिकेशन घेवन जेन्ना फुडें रावल्ले पळय न्ही डॅट इज एन खरोखरूच हांव सगळ्यांक कॉंग्रॅच्युलेट करता. नेटान तांच्या खातीर सगळ्यां खातीर ताळयोय मारा. तुमकां खंयचीच म्हाका दिसना हायर सेकंडरी जेका ISO सर्टिफिकेशन मेळोंक ना, खंयचेच हायर सेकंडरींतल्यान भायर सरल्या उपरांत तुमकां डायरेक्ट प्लेसमेंट मेळचो ना. आमच्या आज वी हॅव डन द टायअप वीथ ऑल इंडस्ट्री एसोसिएशन. 100% प्लेसमेंट तुमकां ITAंतल्यान एप्रेंटिशीपीक तर डायरेक्ट घेता. ताज्या भायर प्लेसमेंटूय बी आमी डायरेक्ट इंडस्ट्री एसोसिएशन मागीर त्या सगळ्या पेडण्या पासून काणकोण पर्यंत जितकी इंडस्ट्रियल असोसिएशनां तितक्यांनी ITA कडेन टायअप केला. तांच्या कडेन ते एक म्हणजे दुसरी गजाल आज गौरीश धोंड जसो हांगा चेअरमॅन म्हणून बसला द सेम वे सगळ्या ITAंचे इट इज अ चेअरमॅन जे आसा हे आमचे इंडस्ट्री पार्टनर आसा. त्या इंडस्ट्रीज हेड आसा पळय न्ही तांचे ते चेअरमॅन आसात. दे लूक आफ्टर दॅट ITA. आनी हेंच फुडें तरी म्हटलां आमी की तुमी पेरंटींग म्हणजे आतां गौरीश बाब म्हाका म्हाज्याच ITAन तो म्हाका आपयतालो तूं तर म्हाज्या ITAन यो म्हणून. म्हणजे दीस इज एन आपलेपणां. त्या ITA ही म्हाजी ITA ही गौरीशाक दिसता. ऑल द वे इट इज अ गव्हर्मेंट ITA. तो सरळ तेणी जॅकवार ताका तेणी जॅकवार हाडलो. जॅकवार थंयसर पळय हें केलो सामको इन्स्टॉल केलो. इट इज वन ऑफ द पुटमायझर्स तांचें मशीन हाडून थंयसर इन्स्टॉल केलें. म्हणजे लॅक्स ऑफ रुपीज अंडर द CSR दीस टायप ऑफ कंपनी हॅज इन्वेस्टेड इन द गोवा ITA. हॅट्स ऑफ टू द टाटा टॅक्नॉलॉजी. तांच्यांनी तर आमकां 170 कोटी रुपया दिल्या. उरलेले ते 35-40 कोटी रुपया आमी घालता. आनी फर्स्ट टायम गव्हर्मेंट ऑफ गोवा म्हणजे
हायर सेकंडरी आणि कॉलेजीत सुद्धा इतके पैसे डायरेक्ट इन्वेस्ट करच्या पयलीं 220 कोटी रुपया आमी डायरेक्टली ITIनी इन्वेस्ट करता. हे सगळ्यात व्हडपण आसा आणि ताकाच लागून आज टाटा टेक्नॉलॉजी, ताज ग्रुप, पुडमायजर, जॅग्वार ह्या सगळ्यांच्या खातीर नेटान परत एकदा तुमी सगळ्यांनी ताळयो मारच्यो, कारण तांच्यांनी आमकां म्हणजे अपग्रेड करपा खातीर प्रत्येक ITI फुडें व्हरपा खातीर ही आमकां मदत, खरी मदत जी करपाक जाय पळय न्ही तांच्यांनी केल्या. त्या ती आयच्या दिसा ह्या वर्ल्ड स्किल डेच्या कार्यक्रमाच्या निमित्तान हांव तुमकां एक सांगपाक सोदतां, ITIंत पास आवट जाल्लो भुरगो म्हणजे हांव बेकार आसा म्हणपाची गरज ना. एक सुद्दां भुरगो हांव ITI करून बेकार आसा हें कोणाकूच म्हणपाची गरज ना. नो डावट तुमी गव्हर्मेंट जॉबाची वाट पळोवची हांव ना म्हणना, बट गव्हर्मेंट जॉबाची वाट पळोवच्या पयलीं तुमकां जो जॉब मेळटा तो जॉब घेवप गरजेचें आसा. थंयसर तुमी वर्क एक्सपिरियन्स घेवप गरजेचें आसा. एकदां आमी जेका म्हणटा की गव्हर्मेंट जॉबान जी सॅलरी तुमकां मेळटली तेज्या पेक्षा कितलेशाच पटीन आत्तां जशें सांगलें तशें चड इन्कम तुमी जोडपाक शकतले. तुमी जर पळयशात मॅक्झिमम टू मॅक्झिमम यूल गेट अ LDC जॉब, यूल गेट अ 30,000 पर मंथ. हाज्या वयर काय मेळूंक शकना. 12 त्रिक 36, 3,60,000 रुपया तुमचो एन्युअल इन्कम आसतलो. बट बींग अ ITI, इफ यू स्टार्ट वीथ युअर स्मॉल बिजनस वीथ एनी स्टार्टअप, गोंयांत आज इतक्यो ऑपॉर्च्युनिटीज आसा म्हणजे तुमी म्हणटले तुमी खंयच्याय इंडस्ट्रियल इस्टेटीत चला की जेका बारीक बारीक कॉन्ट्रॅक्टरा पासून वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर्स हेची गरज आसा आणि ते कॉन्ट्रॅक्टर्स आमी कोणीच काम करिनासल्या कारणान कोण तरी भायलो येवन तें काम करता. तुमी जर आज पळयशात म्हणजे आमी पळयता की आज म्हाका काल लायफ गार्ड जो मेळ्ळो, लायफ गार्ड इट इज ऑन द बीच, ही इज अर्निंग म्हणजे सिनियर लायफ गार्ड जो आहा पळय न्ही, ही इज पेईंग इन द सॅलरी ऑफ 65,000. तो म्हाका काल येवन आपली खंत सांगली. CM म्हणपाक लागलो आपलो लायफ गार्ड सोडून गेलो आणि तो तुज्या डिपार्टमेंटान पिवन म्हणूं लागला, ज्या जाग्यार ताका 24,000 रुपया पगार आहा. आपूण ताका 65,000 रुपया दितालो, बट तो वचून थंयसर. हांवें कित्याक सांगलें, आज म्हणजे आमी म्हणजे स्किलिंगानच न्ही, सिंपल वर्क म्हणजे एज अ कॉन्ट्रॅक्टर इन फक्त आमी तसो जर पळयत वचत जाल्यार जेका स्वच्छ भारत अभियान हाच्या अंतर्गत आज गोंयांत वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर्स अस्तित्वात आयले. म्हणजे बीच क्लिनींग आसतलो, रोड क्लिनींग आसतलो, बायोमेडिकल वेस्ट आसतलो, इंडस्ट्रियल वेस्ट आसतलो. ताज्या हे कॉन्ट्रॅक्टर सुद्दां म्हणजे आमच्या भुरग्यांनी जाव येता. आमचे भुरगे ह्याय सॅक्टरांत म्हणजे खूब बरें काम करूं शकता. आमी जशें हॉस्पिटॅलिटी म्हटलें, वेस्ट मॅनेजमेंट म्हटलें, एविएशन सॅक्टर आसतलो, बट ताज्या खातीर विचार जो आसा आपलो पळय न्ही, स्किलिंग जें आसा हें करपाची गरज आसा. म्हाका दिसता तुमी सगळे जाण ह्या ITIंतल्यान हें केल्या उपरांत हे सगळे खूब मोठ्या प्रमाणांत करतले हाजी हांव अपेक्षा व्यक्त करतां. म्हाका खूब बरें दिसलें की ITIंतलेच आमचे भुरगे जे ऑल इंडिया लेवलाचेर स्किलिंग कॉम्पिटिशनान गोल्ड मॅडल हाडटा, त्या चौगाय जाणांचें हांव खूब खूब अभिनंदन करतां. तांच्याय खातीर नेटान ताळयो वाजयात. कित्याक सांगता हांव, गोंय हें इतकेशें बारीकशें राज्य, तितूंतल्यानूय बी म्हणजे आमचो ब्युटिशियन आसतलो, परत तुजो डिजायनर आसतलो किंवा वेल्डर्स आसतलो, हे भुरगे जर ऑल इंडिया लेवलाचेर वी आर कॉम्पिटींग वीथ द अनदर 28 स्टेट आनी युनियन टेरिटरी आनी आमकां गोल्ड मॅडल मेळटा, वीच इज अ प्राऊड मोमेंट फॉर गोवन यूथ. म्हणजे तुमी लक्षांत घेयात की टॅलंट हो तुमच्या कडेन आसा आनी तो टॅलंट आमी वळखुपाक जाय. तुमी जर पळयलें आसत जाल्यार आमकां स्टेजीचेर स्वागत गीत जालें, मागीर नृत्य जालें आनी ताज्या उपरांत स्कील डान्सूय जालो. पयलेच फावटी आमी स्कील डान्स पळयलो, हाज्या पयलीं केन्ना स्कील डान्स पळोवंक नाशिल्लो. त्या तिनूय ग्रुपांचें हांव खूब खूब अभिनंदन करतां. म्हणजे डान्स सुद्दां स्कील डान्स जावपाक शकता हो तेंच्यांनी आमकां दाखयलें. म्हणजे दीस इज आफ्टर ऑल स्कील आहा की कशा पद्दतीन आमी प्रमोट करपाक शकतले, कशा पद्दतीन आमी आमचो टॅलंट जो आसा पळय न्ही हो फुडें हाडपाक शकतले. आय थिंक डायकीनचें नांव घेवपाक हांव विसरलो. डायकीन इज ऑल्सो एअर कंडिशनर्स, दे हॅव ऑल्सो स्पॉन्सर्ड इन अवर फर्मागुडी ITI. तांच्यांनी बी आमच्या खातीर खूब मोठ्या प्रमाणांत ह्या फावटी हेल्प केल्लो आसा. पयलेच फावटी 100% म्हणजे एप्रेंटिसशीप प्रोग्राम हांवें जेन्ना फूल फ्लेज सुरू केलो, म्हाका खूब बरें दिसलें की जवळपास 15,000 भुरगे हे एप्रेंटिसशीप प्रोग्रामाक जॉयन जाले. एक बरो वर्क कल्चर म्हणजे गव्हर्मेंटान 9,000 6,000 भुरगे प्रायवेट सॅक्टरांत
खंय तर एप्रेंटिसशीप करता म्हळ्यार आतां वायट दिसता कितें खबर आहा ते रिन्यू कर म्हणटा सांगता तेन्ना ते रिन्यू जावचें ना एप्रेंटिसशिपाचो एकट्याचोय कार्यक्रम रिन्यू जावचो ना तेंच्यांनी आपली नोकरी सोदपाक जाय ती एप्रेंटिसशीप सर्टिफिकेट तांच्या खातीर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणून गव्हर्मेंट जॉबात आनी प्रायवेट जॉबात तांकां उपयोगी येतालो नाव द एप्रेंटिसशीप इज ओपन फॉर द न्यू स्टुडंट आतां जे कोण ग्रॅज्युएट जाल्या आतां जे कोण ITI जाल्या ह्या सगळ्यां खातीर आनी आयच्या ह्या फोरमा वयल्यान हांव परत एकदां म्हाका आत्तां तर म्हणजे फिलिपोस सांगतालो की यू परमीट अस टू टेक द मोर एप्रेंटिसशीप वी आर रेडी नॉट ओन्ली द 12% वी आर रेडी टू टेक द 20% म्हणून हांव म्हणटा हांव वर्कआवट करता की तुमकां चड जर घेवपाक मेळटलें जाल्यार कशें तें म्हणजे ते चडूय घेवपाक तयार आहा आनी ऑफकोर्स म्हणजे बऱ्याचशा प्रायवेट कंपनींनी एप्रेंटिसशीप घेतले तितूंतले मोर दॅन 60-70% तांकां तेंच्यांनी कंटिन्यूय केले आपल्या जॉबान किंवा आपल्या कंपनीन घेवपा खातीर तेंच्यांनी सुरूय केले आमी न्यू टॅक्नोलॉजी सदोदीत आमच्या ITIंनी हाडीत आसा म्हणून तर आमी सोलार टॅक्निशियन म्हणजे आमी जशे अपग्रेड जाता न्यू स्कील देशांत येता ती स्कील आमच्या ITI धाडपाक आमी सोलार टॅक म्हणजे रिन्युवेबल एनर्जी आयल्या उपरांत सोलार टॅक्निशियनची गरज आसा हे लक्षांत घेवन सोलार टॅक्निशियन कोर्स वी हॅव स्टार्टेड एट द ITI बिचोलेम एंड ITI कुडचड्यार आमी हो कोर्स सुरवात केलो जेणे करून इन लॉंग रन जे आमकां टॅक्निशियन जाय सोलार तितूर ड्रोन टॅक्निशियन ड्रोन टॅक्नोलॉजी आयल्या उपरांत आमी ड्रोन टॅक्निशियनूय जे आसा पळय न्हू हे हांगासर इम्प्लिमेंट सुरवात केलें हांव मुद्दामून जे सोलार टॅक्निशियन जाता PM सूर्यघर मुफ्त बिजली आतां हो प्रोजेक्ट आसा वीच प्रोजेक्ट इज इटसेल्फ 70% सबसिडी यू कॅन बी अ कॉन्ट्रॅक्टर फॉर दीस PM सूर्यघर योजना कांयच ना व्हडलें इन्वेस्ट करपाची गरज ना तुमी स्वता कॉन्ट्रॅक्टर जावपाक शकता गव्हर्मेंट आनी गव्हर्मेंट ऑफ इंडियाची स्कीम आनी वॉट एवर द सपोर्ट रिक्वायर्ड EDC इज देअर म्हणजे CMRY इज देअर PMGP इज देअर आनी डिफरंट आनी आतां तर आमी EDC आमी आमचे ADIचे सेंटर्स अंडर द रॅम्प स्कीम डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रीजांनी सुरू केला जेका हँड होल्डिंग नवीन बिझनेस तुजो कसो सुरू करचो तुका फायनान्स कोण दिवपाक शकता तुमी EDC कडेन कॉन्टॅक्ट केल्यार जाता अदरवायज डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रीजा कडेन कॉन्टॅक्ट केल्यार जाता इतकेंच न्ही की नवीन बिझनेस सुरू करता आसतना तुका फंड्स खंयच्यान मेळटले आनी मार्केट कशें मेळटलें इतकी मदत आमच्या गव्हर्मेंटाच्या मार्फत करपाची आमची तयारी आसा नवीन कोर्स असो आमी हॉस्पिटॅलिटी सुरू केलो आमी टुरिस्ट एम्बॅसिडर कोर्स सुरवात करता टुरिस्ट गायड न्ही आनी टुरिस्ट एम्बॅसिडर कोर्सात वी आर टिचींग देम 3 फॉरेन लँग्वेजीस वीच इज एन फ्रेंच जर्मन एंड रशियन ह्यो 3 लँग्वेजी आमी आमच्या भुरग्यांक शिकयता जेणे करून तेणी टुरिस्ट एम्बॅसिडर म्हणून कितें जालां तरी जे जर्मन फ्रेंच रशियन उलोवपी जे लोक आसात तांकां एकदां इंग्लीश कळना दे रिक्वायर्ड द गायड दे रिक्वायर्ड द एम्बॅसिडर्स सो दॅट खुबशे हॉटेलियर्स तांकां गरज आसा गायड आसा काय कितें कोण मागीर कोण तरी भायलो येता तो गायड जाता तो तांकां लुटता तो पळटा हें करच्या पेक्षा वाय नॉट गोवन म्हणजे दे आर गिवींग द गूड म्हणजे हॉटेल्स तांकां दवरून घेवपाची तयारी आसा फक्त आमकां ही स्कील पावर जी आसा पळय न्ही जाका आमी सॉफ्ट स्कील म्हणटा पळय न्ही ही सॉफ्ट स्कील आमकां तयार करपाक जाय ती सॉफ्ट स्कील करपा खातीर आमकां तुमी सगळ्यांनी जर इंट्रस्ट घेतलो जाल्यारूच हें पॉसिबल आसा म्हणून आमी म्हणटा की कौशल्य गोवा कुशल गोवा हे जर जावपाक शकले आसत जाल्यारूच हें पॉसिबल आसा आमी हर घर नल हर घर फायबर जालें आमकां आतां हर घर बिझनेस म्हणजे प्रत्येक घरात एक वेवसायीक हो तयार जावपाची गरज आसा आनी तो हर घर वेवसाय हो जर कन्सेप्ट आमी लोकां मदीं मांडलो जाल्यार खऱ्या अर्थात आमी नक्कीच स्कील डेव्हलपमेंटाच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान आमचो जो कन्सेप्ट लोकां मदीं व्हरपाक जाय तो व्हरपाक यशस्वी जातले म्हाका दिसता म्हजे समोर आशिल्ले सगळे भुरगे ह्या डिफरंट स्कील ह्यो आपल्या मदीं आत्मसात करून फुडें वचपाक तयार आसा काय ना हय काय ना हय जाल्यार म्हज्या बरोबर दोनी हात वयर करात सगळे जाण भारत माता की सगळ्यांचे थोड्यांचे हात वयर येवंक ना मरे थोडे सगळे जाण परत एकदा भारत माता की वंदे वंदे हांव म्हणटलो विकसीत भारत तुम्ही म्हणपाक जाय विकसीत गोवा विकसीत भारत विकसीत भारत ह्याच पद्दतीत आमकां सगळ्या जाणांक म्हणजे आमी जाका म्हणटा की स्किल्ड गोवा स्किल्ड इंडिया हो कन्सेप्ट गोंयांत मांडपाक जाय
आनी आमी सगळे जाण स्किल्ड जावपा खातीर हे वेगवेगळे कार्यक्रम जे आसा पळय न्ही हे सातत्यात तुमी सगळे जाण म्हाका दिसता स्किल्ड जावपा खातीर आनी खऱ्या अर्थात स्वयंपूर्ण गोंय हें स्वप्न साकार करपाक स्किलिंग रिस्किलिंग आनी अपस्किलिंग हे कन्सेप्ट लोकां मदीं आमी जो मांडीत आसा तो प्रत्येक भुरग्या पर्यंत पावचो हांव अजुनूय सांगता आमच्या डायरेक्टरेट ऑफ स्कील डेव्हलपमेंटांतले सगळे ITI इन्स्ट्रक्टर आनी प्रिंसिपल हे तुमकां गायड करपाक तयार आसा तांकां टायम टू टायम म्हणजे आमी ट्रेनिंगूय दीत आसा आनी तुमी अशा पद्दतीन खूब बऱ्या पद्दतीन स्वयंपूर्ण गोंय आत्मनिर्भर भारत हे स्वप्न साकार करतले हेजी हांव अपेक्षा बाळगितां आनी वर्ल्ड स्किल डेच्यो तुमकां इन एडवान्स सगळ्या जाणांक हांव शुभेच्छा दितां आनी म्हाजी 2 उतरां सोंपयतां देव बरें करूं.